नमस्कार. आज अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे सगळीकडे आणि हा खास आजचा दिवस आहे की 250 वर्ष झाली. त्यामुळे सगळीकडे महोत्सव चालू आहे आणि अशा या मुहूर्तावरती मी आपलं सगळ्यांचं लव्हाळीवरती स्वागत करते. आजचं मी जे वाचणार आहे ते माझ्या पतझड या पुस्तकामधला एक खूप जुना लेख आहे आणि हे पुस्तक पब्लिश झालं 2011 साली. म्हणजे बघा, आणि तो हा लेख लिहिलेला आहे मी, तो बहुतेक साधारण अराउंड 1980मध्ये लिहिलेला आहे. तेव्हा काही यातल्या गोष्टी कदाचित आता त्या जुन्या वाटतील, पण तरी देखील मी त्या वाचणार आहे. पण महत्त्वाचं असं सांगायचं आहे की हे जे मी वाचणार आहे ह्या सगळ्या सत्य गोष्टी आहेत त्यातल्या. या अमेरिकेतच फक्त, असं हे त्याचं नाव आहे. औषधाच्या बाटलीचं प्लॅस्टिक पट्टीने जखडलेलं झाकण मी उघडायचा प्रयत्न करत होते. ती पट्टी काढता काढता नाकी नऊ आले. कसं बसं सील काढलं, झाकण काढलं, खाली जोरात दाब दिला तरी देखील ती चकाकणारी चांदी बाटलीचाच काय माझाच गळा बंद करून टाकेल की काय अशी भीती वाटली. एका सीलच्या दुसरं तिसरं आणि बाटलीवरती मोठ्या ठळक अक्षरात सूचना होत्या. एखादं जरी सील उघडं असलं ना तरी औषध वापरू नका. माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. असं काय लिहिलंय? आणि एकदम डोक्यात लख्ख प्रकाश पडला. एका माथे फिरूनी केलेल्या जीव घेण्या उठाठवीवरती हा उपाय होता. जॉबवर मतभेद झाले की अशाच काही कारणांनी 4-5 वर्षापूर्वी एका पिसाट माणसानी टायलेनॉल कॅप्सूलमध्ये विष घातलं आणि कंपनीच्या नावाने एक निष्पाप बळी घेतला. हे घडलं इथे फक्त अमेरिकेतच. दाराशी आलेल्या लहान मुलांना हॅलोवीन सणानिमित्त कँडी देताना त्यांचा त्रास होतो म्हणून विष कालवलेल्या सुया लपवून एका कँडीमध्ये एका द्वेष्ट्याने निष्पाप मुलांना दिल्या. हे केवळ अमेरिकेतच. कधीही मूल न होऊ शकणाऱ्या एका वान स्त्रीसाठी दुसरी एक स्त्री भरपूर पैशाच्या मोबदल्यात तिच्या नवऱ्याच्या मुलाची आई बनली. कृत्रिमरित्या गर्भवती होऊन मात्र त्या मुलाला जन्म दिल्यावर तिचा विचार बदलला आणि ते मूल स्वतःच वाढवण्यासाठी निघाली, ठरलेलं कंत्राट विसरून. हेही घडतं या अमेरिकेतच. आता अर्थात ह्या गोष्टीला खूप म्हणजे ही जुनी बातमी आहे. आता भारतामध्ये सुद्धा अशा आया सापडतात तुम्हाला. खुद्द बापानीच अनेक वेळा बलात्कार केला आणि आता तोच बाप आपल्या लहान बहिणीलाही नासवणार ही शंका आल्यावर प्रत्यक्ष बापाचा खून करून न्यायालयात ही मुलगी निरपराधी ठरली. हेही घडतं फक्त इथे अमेरिकेतच. एकाच घरात तुझी, माझी व आपली मुलं सांभाळून सुखाने एकत्र राहणारी कुटुंबही सापडतात या अमेरिकेतच. पण थांबा, या अमेरिकेतल्या नाण्याला दुसरीही एक बाजू आहे. आता मगाशी मी म्हटलं तसं की आता कोणीही माथे फिरू, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत जरा मनाविरुद्ध काही झालं की हातात बंदूक घेऊन निरपराधी निष्पाप अशा माणसांचा खून करतात. आणि ही बातमी आता दुर्दैवाने रोजचीच झालेली आहे. पण
मी म्हटलं तसं अमेरिकेतल्या नाण्याला दुसरी एक बाजू आहे. स्वतःची मुलं असून दुसऱ्यांच्या पोरक्या अर्भकांना दत्तक घेऊन प्रेमाने ममतेने स्वतःचे म्हणून वाढवणारे आईबापही या अमेरिकेतच सापडतात. पब्लिक स्विमिंग पूलवरल्या शॉवरला व बाथरूमला कडी नसते, तरीही मी तिथे निशंकपणे मनसोक्त खुशाल अंघोळ करू शकते, तीही या अमेरिकेतच. आमच्या ड्राईव्हवेवरती एका कुत्र्यानी माझं कचऱ्याचं पिंप लवणलं, तेव्हा तो सगळा कचरा स्वतःच्या हाताने उचलून परत पिंपात भरणारी हसतमुख शेजारीण नॅन्सी ही मला फक्त अमेरिकेतच सापडली. आम्ही परगावी गेलो असताना हिमवादळ झालं. परत येऊ तेव्हा रात्र होईल फार आणि आमची कार आता अडकून पडणार, म्हणून आम्ही जरा काळजीत होतो. पण आमच्या रस्त्यावरचा डेव्हिड, आमचा शेजारी, सगळ्या रस्त्यावरच्या घरातला त्यांनी स्नो काढला आणि आमचा ड्राईव्हही साफ केला, आमची गैरसोय होऊ नये म्हणून. हेही मला इथे अमेरिकेतच सापडलं. अमेरिकेच्या वास्तव्यात आता मला इथे येऊन जवळजवळ 60 वर्ष होतील. काही अनुभव आश्चर्यकारक, काही कटू, काही भयानक आणि काही सुखदायी. शाळेतल्या मोलकरणीला पार्टीला बोलवून तिला माझ्या पंक्तीला जेवायला बसवून हसत खेळत गप्पा मारायला मी शिकले ते या अमेरिकेतच. शाळेतला पिऊन आणि प्रिन्सिपॉल एकाच टेबलावर बसून जेवण जेवतात, हेही मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं ते ह्या अमेरिकेतच. 15-20 वर्षापूर्वी गांजा ओढला म्हणून सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्याची त्याची पात्रता नाही असं ठरवण्यात आलेलं आणि म्हणून जज ग्रीनबर्ग सापडतो तोही या अमेरिकेतच. ऐन वादाच्या रंगात येऊन आपली बाजू मांडत असलेल्या प्रेसिडेंट रेगनला देखील टी व्हीवरच्या चर्चेत मॉडरेटर म्हणतो, सॉरी पण तुमची आता बोलायची वेळ संपली, असा नम्रपणे सांगणारा निर्भीड डॅन रादर असू शकतो इथे फक्त अमेरिकेतच. निवडणुकीच्या धामधुमीत आपली बाजू भक्कम करण्याकरता प्रेसिडेंट रेगनने एक विधान केलं. त्याचा नकलीपणा उघड करण्यासाठी रेगनच्या जुन्या आणाभाका आश्वासनं, त्याच्या जुन्या भाषणातील दृश्य केवळ 5 मिनिटात गोळा करून टी व्हीवर सर्व जगाला जाहीरपणे दाखवून रेगनचा भोंदूपणा समजावून सांगितला जातो, तोही या फक्त अमेरिकेतच. अर्थात आता हे सगळं भूतकाळातलं आहे. आता वर्तमान काळामध्ये अमेरिकेमध्ये काय चालू आहे, काय ऱ्हास चालू आहे, हे तुम्ही सगळेजण ऐकताच आहात. आणि केवळ मीच नाही, पण इथे जन्मलेले पिढ्यानपिढ्या जन्मलेले जे आहेत लोक, त्यांनाही देश आता हा ओळखेनासं झाला आहे. माझ्या वर्गातली छोटी 5 वर्षाची लिंझी, तिच्या आईनं तिला सेक्स एज्युकेशनचं शास्त्रशुद्ध पाठ दिलेले असतात. मी जेव्हा निरनिराळ्या बियांबद्दल व अंड्यांबद्दल बोलत होते मुलांशी, तेव्हा अतिशय सोप्या भाषेत मला दाखला देऊन ती म्हणते, मिसेस जोशी, बेबीज आर ऑल्सो बॉर्न फ्रॉम एग्स. हेही घडतं 5 वर्षाच्या मुलीच्या तोंडून ऐकायला इथे फक्त अमेरिकेतच. स्वतः अतिशय कर्तृत्ववान आणि आर्थिक सामर्थ्य असणारी दूरचित्रवाणी रिपोर्टर लिज वॉकर ही लग्न करून बंधनात न पडता मातृत्वाची फार तीव्र इच्छा असल्यामुळे कृत्रिमरित्या माता होऊन तिची इच्छा पूर्ण करते. आणि ही लीज उघडपणे एक बातमी म्हणून ती सांगते.
एखाद्याने मूल पोटात वाढू लागले, एखाद्याचे मूल पोटात वाढू लागले म्हणून आपल्याशी लग्न करावं अशी धमकी स्त्रिया देतात. पण कितीतरी स्त्रिया अमेरिकेत त्यावेळी एकटीने मुलं वाढवीत होत्या. आता हेही सगळीकडे अगदी कॉमन झालेलं आहे. सगळीकडे कुंतीचे वंशज आहेत त्या बाबतीत. माझी शेजारीण लिंडा, हिच्या आईवडिलांना जेव्हा मी भारतीय हे कळलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांचा असा एक समज होता की मागच्या जन्मी ते भारतीय होते. आम्ही जेव्हा इथे अमेरिकेत मूव्ह झालो आमच्या पहिल्या घरामध्ये, तेव्हा लिंडा आणि डेव्हिडचा आम्हाला भक्कम सपोर्ट होता सगळ्या बाबतीत. लिंडानी मला खूप शिकवलं, तिच्या पंखाखाली घेतलं मला. आणि एके दिवशी खूप उन्हाळा होता आणि रस्त्यावरती कचरा गोळा करण्यासाठी त्यांचा ट्रक आला होता. लिंडा बाहेर धावत धावत गेली आणि त्यांना थंडगार बर्फाचं सरबत तिने लिंबू सरबत त्यांना प्यायला दिलं आणि मी थक्क झाले ते बघून. खूप आनंद झाला होता. तिने मला खूप शिकवलं इथे आल्यावरती. हे सगळं खरं आहे. आता मी म्हटलं तसं आता अमेरिकेची शान पूर्वीसारखी राहिली नाही आहे. निस्वार्थ आणि मैत्री सगळीकडे आता सापडत नाही. तसंच आले मी तेव्हा 60 वर्षापूर्वी, तेव्हा सगळीकडे इतकं सुंदर होतं. रामराज्य म्हणतो तशा प्रकारचं सगळं होतं. आणि त्यावेळी मला असं वाटायचं की अमेरिकेचे रस्ते सगळे सोन्यानी माखलेले आहेत. आता ते सर्व पार बदललं आहे. आता अमेरिकेचे रस्ते इनोसंट, निष्पाप अशा रक्ताची पूर वाहत पसरलेले आहेत. सगळीकडे द्वेष, एकमेकांबद्दल अविश्वास हा वाढत चालला आहे. कदाचित कलियुगाचाही असेल हा परिणाम. हू नोज, की परत सगळा इथे व्यवस्थित होऊ दे. आणि जाता जाता एक सांगते की इथे मी जेव्हा 60 वर्षापूर्वी आले तेव्हा माझ्यासारखी परकीय, परभाषीय, परधर्मीय, परदेशी एकटीच भारतीय स्त्री मी त्या गावात होते. पण सगळ्यांनी इतकं दिलखुलासपणे त्यांचं मन तर माझ्यासाठी मनाचं कवाड तर उघडलं, पण दरवाजाही स्वतःच्या घराचा माझ्यासाठी सदैव मोकळा केला आणि मला जवळ केलं त्यांनी. जे आहे त्याबद्दल मला जी कृतज्ञता वाटते ती मी कधीच विसरणार नाही. आणि त्यावेळेला जी मैत्री झाली माझी, त्या मैत्रिणी, मित्र अजून मला भेटायला येतात इतके वर्षांनी. आणि आमचा घरोबा पूर्वीसारखीच आहे. तरीही मेरा जूता है जपानीसारखं मेरा दिल भी है हिंदुस्तानी. आणि मला 2 आया मी नेहमीच सांगते की एक माझी जन्म जिनी दिला ती माझी भारतभूमी, आणि जिनी मला दत्तक घेतलं ती ही अमेरिकन भूमी. तेव्हा ह्या दोन्ही आयांची मी अतिशय कृतज्ञ आहे. आणि परत एकदा ह्या 250व्या वाढदिवसानिमित्त, अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या आज 250वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आपलं सगळ्यांचं मी स्वागत करते आणि वैश्विक शांती सगळीकडे पसरू दे असं मी प्रार्थना करून निरोप घेते. जरूर मला कळवा. तुम्ही अमेरिकेत राहत असाल तर तुमचेही अनुभव मला कळवा. आणि हे सांगितलं तसं हा लेख खूप जवळजवळ माझ्या मताने 30 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात खूप आता फरक पडला आहे. पण तरी वाटलं हे आपण तुमच्याशी शेअर करूया. लवकरच भेटू.